अथ श्री साई सच्चरित अध्याय 53। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ति, संत सम्राट चक्रवर्ती, समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ति, बुद्धि स्फूर्ति प्रदायक, अनन्य भावे त्यासी शरण, वंदू त्याचे पुण्यचरण, संस्कृती भयाचे करी हरण, जन्म मरण चुकवीजो, गताध्यायी दिधले वचन, प्रथम करुणी सिंहावलोकन, नंतर अवतरणिका देऊन, ग्रंथ करीन संपूर्ण, पंत हेमाड ऐसे वदले, परी तैसे नाही घडले, अवतरणिका रूप सार काढिले, की राहिले विस्मृतीने, जाने आरंभावे ग्रंथ लेखन, त्यानेच करावे ते पूर्ण, शेखी अवतरणिका देऊन, ऐसे नियमन सर्वत्र, परी नियमा अपवाद असे, त्याचेच प्रत्यंतर येथे दिसे, काही न होय स्वेच्छावशे, बलियस मनोगत बाबांचे, हे माड अवचित दिवंगत, दुःखित अवघियांचे चित्त, अवतरणिकेची नकळे मात, न सुचत काही कोणाला, अण्णा साहेबांचे दप्तर गहन, सायासे करुणी तत्संशोधन, त्यांचे चिरंजीव श्री गजानन, जरूरती तुके मज देती, अण्णा साहेब काटकसरी, व्यर्थन जाऊ देती चिठोरी, काम करीती कला कुसरी, स्वभाव या परी तयांचा, लिहिती अध्याय चिठोऱ्यांवरी, तीच देती मुद्रका करी, वाऊगा खर्च खुपे अंतरी, तयाची सरी नये कवणा, निर्जीव बापुडी ती चिठोरी, करुणा उपजे तयांच्या अंतरी, ही उद्धरतील कवणे परी, संत केसरी सेवे विण, वाटे आलेसी हेमाड जीवा, करीती चिठोऱ्यांचा मेळावा, तत्करवी करविती सेवा, असावा उदात्त हेतू हा, अंतिमाध्यायाची तीच परी, लिहिला असे चिठोऱ्यावरी, मनन केले बहुती परी, अवतरणिका तदंतरी मिळेना, गजानन रावादिकान मात कथिली, बाबा साहेबांसही तीच निवेदिली, त्या सर्वांची सल्ला पडली, पाहिजे घडली अवतरणिका, बाबा साहेब मुदत घालिती, श्री साई लीलेत प्रसिद्ध करीती, मुदतीचे दिवस संपुनी जाती, तरी अवतरणिका अवतरेना, हेमाड गोविंद सद्गुण खाणी, तन्मुखी वेदांत भरी पाणी, ग्रंथी प्रकटे प्रसादवाणी, अद्भुत करणी गुरुकृपेची, सद्गुरु साई भक्त अनंत, त्यात कविरत्न हेमाड पंत, तत्सम असेल जो प्रज्ञावंत, तोची महंत करणारती, कोठूनची अवतरणिका अवतरेना, खिन्नत्व आले माझिया मना, केली दत्त गुरूंची प्रार्थना, भाकिली करुणा तयांची, मी पामर बुद्धिमंद, नसे विचार विद्यागंध, कैसा येईल मज ओवी प्रबंध,
कवित्व अंध मी मूळचा, परियास असे एक आधारू, सानुकूल जै श्री दत्त गुरु, मशका करवी उचलवी ती मेरू, अधिकार थोरू तयांचा, पुनश्च प्रार्थी उमा रमणा, कृपा उपजे साई नारायणा, करी मम मतीसी प्रेरणा, अवतरणिका लेखना सत्वरी, शक्ती नसे कवित्व कराया, माझे मतिमांद्य जाणे श्री गुरुराया, घालून नती त्याचिया पाया, प्रवर्ते घडाया अवतरणिका, अवतरणिका ग्रंथखंड, करणार साई वक्रतुंड, तयांचे वैभव अद्भुत प्रचंड, माझे तोंड निमित्त मात्र, प्रथमाध्यायी मंगलाचरण, विघ्नहर्ता विश्वादी कारण, गौरीशंकर कंठमंडन, श्री गजवदन नमियेला, जी अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कला कामिनी, ती श्री शारदा विश्वमोहिनी, इष्टार्थदायिनी नमियेली, कुलगुरु आप्तेष्ट गुरुजन, सगुणावतार संत सज्जन, शरण्य सद्गुरु कैवल्य निधान, साई भगवान नमियेले, गोधूम पेषण कथा सांगोन, महामारी पूर्णोपशमन, कैसे केले ते विशद करून, साई सामर्थ्य वर्णिले, प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन, हेमाडपंत नामकरण, गुरुवनवश्यकता विवाद खंडन, दर्शन हेमाडा द्वितीयाध्यायी, ग्रंथलेखन अनुज्ञापन, कैसे आले साई मुखातून, रोहिल्याचे वृत्तकथन, केले संपूर्ण तृतीयाध्यायी, जगच्चालक कंठाभरण, साधु संतांचे अवतरण, भूमंडळी किंकारण, केले विवरण विस्तारे, दत्तावतार अत्रिनंदन, साई साक्षात धरी चंदन, शिरडी क्षेत्री प्रथमागमन, वर्णन समग्र चतुर्थी, शिरडी क्षेत्री गुप्त होऊन, पुनश्च तेथे प्रकटन, सकला केले विस्मयापन्न, सधन पाटला समवेत, गंगा गिरादि संत संमेलन, स्वशिरी वाहून दूरचे जीवन, कैसे निर्माण केले उद्यान, निरूपण समस्त पंचमी, रामनवमी उत्सव थोर, बाळा बोवा कीर्तनकार, मशीद माई जीर्णोद्धार, कथन सविस्तर षष्ठाध्यायी, बाबांचा समाधी खंडयोग, धोती पोती इत्यादि प्रयोग, बाबा हिंदू की यवन ढोंग, संता तरंग अगाध, बाबांचा पेहराव वर्तन दवा, चिलीम जाती धुनी दिवा, त्यांचा आजार त्यांची सेवा, अगम्य देखावा अवघाची, भागोजी शिंद्याची महाव्याधी, खापर्डे सुत ग्रंथी ज्वरौषधी, नाना पंढरी दर्शन बुद्धी, कथिती सुधी सप्तमी, नरजन्माचे अपूर्व महिमान, साई भैक्ष वृत्ती वर्णन, बायजाबाईंचे संत सेवन, भोजन विंदान बाबांचे, बाबा तात्या म्हाळसापती, रात्री तिघे मशिदीत निजती, बाबांची आगळी प्रीती, दोघांवरती समसमान, राहते ग्रामीचे खुशाल चंद, बाबा शांती ज्ञानकंद, परस्परांचा प्रेम संबंध, निरूपणानंद अष्टमाध्यायी, तात्या साहेब नूलकर, तात्या पाटील भक्तवर, एकांग्ल भौम गृहस्थ थोर, प्रायश्चित्त घोर अज्ञाभंगाचे, पंचमहायज्ञ करवून, बाबा करीत भिक्षान्न सेवन, भिक्षाधिकार संपन्न लक्षण, करीती वर्णन चातुर्ये,
बाबासाहेब तरखड श्रेष्ठ, कट्टे प्रार्थना समाजिष्ट, बनले साई भक्तैकनिष्ठ, कथा उत्कृष्ट नवमाध्यायी। लांब अवघी हात चार, रुंद तशीच वीतभर, आढ्यास टांगिलेल्या फळीवर, शयन योगेश्वर बाबांचे। केव्हा शिर्डीत पद पडले, किती वर्षे वास्तव्य झाले, देहावसान कधी घडले, केले निरूपण हृदयंगम। अंतरी शांत निरीच्छ स्थिती, बाहेर दावीत पिशाच वृत्ती, लोकसंग्रह नित्यचिती, अढळ प्रवृत्ती गुरुरायांची। वेदशास्त्र धर्म लक्षण, परमार्थ आणि व्यवहार शिक्षण, भक्ताभक्त चित्त परीक्षण, हतवटी विलक्षण सद्गुरूंची। बाबांचे आसन बाबांचे ज्ञान, बाबांचे ध्यान बाबांचे स्थान, त्यांचे सामर्थ्य आणि महिमान, कथन संपूर्ण दशमाध्यायी। सच्चिदानंद स्वरूप स्थिती, दिगंत बाबांची प्रख्याती, डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, साधिक वृत्ती वर्णियेली। कैसे केले अभ्राकर्षण, कैसी अनिली सत्ता विलक्षण, अनलापासून संरक्षण, सुरस विवरण एकादशी। काका धुमाळ निमोणकर, एक मामलेदार एक डॉक्टर, प्रसंग भिन्न भिन्न प्रकार, वर्णिले मधुर वाणीने। नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी, संत घोलप रामानुयायी, त्यांची साई दर्शन नवलाई, द्वादशाध्यायी निरूपिली। बाळा शिंपी हिमज्वर नाशन, केले कृष्ण श्वाना दध्योदन देऊन, बापूसाहेब महामारी शमन, केले चारुन आक्रोड पिस्ते। आळंदी स्वामी कर्णरोगी, आशीर्वचनेची केले निरोगी, जुलाब पीडा काका भोगी, नाशली भुईमुगी दाण्यांनी। हरद्याचे भक्त दत्तोपंत, पोटशूळ व्याधीग्रस्त, आशीर्वादेची केले मुक्त, समस्त जना देखत। एका भीमाजी पाटलाला, कफक्षयाचा व्याधी जडला, उदी लावूनी रोग दवडिला, वृत्तांत वर्णिला त्रयोदशी। नांदेडचे शेठ रतनजी पारसी, विख्यात व्यापारी खिन्न मानसी, पुत्र संतान देऊनी त्यासी, हर्षाकाशी बैसविले। मौली साहेब गुप्त संत, नांदेड शहरी हमाली करीत, साई संकेत वचे ज्ञान होत, कथा अद्भुत चतुर्दशी। नारदीय कीर्तन पद्धती, कथिती बाबा दास गणू प्रती, चोळकरांचे फेडून घेती, व्रत चहा सीता त्या पाजुनी। औरंगाबादे हुनी पल्ली आली, मशिदीतील पल्लीस भेटली, चुकचुकण्या वरुनी वार्ता कथिली, कथा निरूपिली पंचदशी। संतती संपत्ती संपन्न, साई यशो दुंदुभी परिसोन, एक गृहस्थ शिर्डी लागून, आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ। जो इच्छी ब्रह्म प्राप्ती, त्यासी होवावी संसार विरक्ती, सुटली पाहिजे धनासक्ती, प्रथम चित्ती तयाचा। 5 रुपयांची उसनवारी, जान देववे बाबा क्षणभरी, नोटा असुनी वस्त्रांतरी, कवणे परी त्या ब्रह्म मिळे। साई बोध शैली सुंदरा, हेमाडांची प्रसाद गिरा, संयोग जैसा पय शर्करा, कथा मनोहरा षोडशी। पूर्व कथेचेच अनुसंधान, ब्रह्मज्ञान विस्तार कथन, धनलोभयाचे निस्संतान, वर्णन मधुर सप्तदशी। साठ्यांची गुरुचरित्र कथा, राधाबाईंची उपदेश वार्ता, हेमाडांची अनुग्रहता, कथन कुशलता अष्टादशी। अनुग्रह कथेचा विस्तार, साई श्रीबोधानुसार,
केला असे फार फार विचार 19. ईशावास्य भावार्थ बोधिनी प्रारंभिली दासगणूंनी, त्यात शंका उपजली मनी पुसली त्यांनी बाबांना. बाबा म्हणती मोल करील काकांची तन्निवारण, सद्गुरु महिमा असाधारण गोड निरूपण 20. एक प्रांताधिकारी सुलक्षण, दुसरे पाटणकर विचक्षण, तिसरे एक वकील विलक्षण, अनुग्रहण तिघांचे 21. मशीद माई भवतारका, तीच द्वारावती द्वारका, बाबा कथिती सकल लोका, भावार्थ एकाही न कळे. मशीद माईचे गुणवानिती, मिरीकर बुट्टीचे अहिदंश टाळिती, अमीर सक्कराचा वात हरिती, वारिती अहिभय तयाचे. हेमाड वृश्चिक दंश संकट, इतरांवरचे उर्गारिष्ट, निवारित अपमृत्यू दुर्घट, प्रसंग प्रकट 22. योगाभ्यासियाचे शंका निरसन, माधवरावांचे अहिदंश निवारण, धुनी इंधन अजाहनन, वर्णन केले अतिरम्य. बडे बाबाची बडे जाव, गुरुवाज्ञानिष्ठा अभाव, किती दिले तरी बहुहाव, अतृप्त स्वभाव मूळचा. काका साहेब भक्त श्रेष्ठ, गुरुवाज्ञी परमैकनिष्ठ, सद्गुरु लीला कथन विशिष्ट, केले उत्कृष्ट 23. फुटाण्याचे निमित्त करून, हेमाडपंता देती शिकवण, सद्गुरु स्मरण केली आवीण, विषय सेवन न करावा. अण्णा बाबरे व मावशी बाई, कलह दोघात लाविती साई, त्या विनोद मस्करीची नवाई, गाई कविवर्य 24. भक्त दामू अण्णा कासार, अहमदनगरचे राहणार, करू इच्छिती फार थोर, व्यापार कापूस तांदुळाचा. उद्यमी होईल हानी सत्व, आम्रफल सेवनी प्राप्त अपत्य, वदती साई ज्ञानादित्य, निरूपण कृत्य 25. भक्त एक नामे पंत, अन्य संतानुग्रहित, पाठवून दिली त्या खूण त्वरित, पंत प्रमोदित जाहले. हरिश्चंद्र पितळे भक्त, तदीय तनय अपस्मारग्रस्त, कृपावलोकनेची समस्त, रोग अस्त पावला. दिले पितळ्यास रुपये 3, म्हणती पूर्वी दिले 2, बाबा वदती करी पूजन, रुचिर कथन 26. भागवत पोथी हाती देऊन, आपण घ्यावी प्रसाद म्हणून, देती काका इच्छा धरून, भगवान देत ती माधवा. विष्णु सहस्रनामाची पोथी, एका रामदासाचे पोथ्यात होती, त्यान कळत बाबा घेती, तीही देती माधवरावा. विष्णु सहस्रनामाची पोथी देऊन, श्यामरावावर अनुग्रहण, कैसे करीती साई दयाघन, कथा निरूपण 27. भक्त लक्ष्मीचंद मुनशी, चिडी बाई बऱ्हाण पुरवासी, मेघा ब्राह्मण पुण्यराशी, पातले चरणासी बाबांच्या. स्वप्नी देऊनी सर्वा दृष्टांत, देत त्याची प्रचित जागरात, सद्गुरु माऊलीची अगम्य मात, प्रेमे कथित 28. मद्रदेशीचा भजनी मेळा, शिर्डी क्षेत्री झाला गोळा, बघाया दानवदार्य सोहळा, भोळा शंकर बाबांचा. रघुनाथराव तेंडुलकर, तत्तनय परीक्षा प्रकार, त्यांची पेन्शन चिंता दूर, मनोहर लीला बाबांची. भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे, साई चरणी प्रेम मोठे, दिले स्वप्न दर्शन पहाटे, कथानक गोमटे 29. सप्तशृंगी देवी उपासक, कोणी काकाजी वैद्य नामक, देवी देत त्या दृष्टांत एक, संतनायक साई पहावे.
शामरावाने त्याच देवीस केला होता एक नवस. श्यामा नवस फेडाया वणीस जाई 30 वर्षांनी. राहत्याचे शेठ चंद खुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल. स्वप्नी दोघा शिर्डीस चल हे साई बोल कथन 63. विजयानंद यती मद्रासी निघे जावया सरस मानसी. ठेवू निघे चला निजपदासी श्री ऋषिकेशी बाबांनी. भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर. हिंस्र क्रूर व्याघ्रोद्धार कथन सुंदर 61. आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थ राणी हिंडत. मी होताच अभिमान गलित दर्शन देत मज गुरुराय. उपोषण करणार गोखले बाई अशीच दूजी कथा साई. सांगत स्वमुखे त्याची नवाई हेमाड गाई 32. नारायण जानीचे मित्रास जाहला एकाएकी वृश्चिक दंश. एका भक्ताचे कन्यकेस दिधला त्रास ज्वराने. चांदोरकर सुतेस भारी प्रसूती वेदना करी घाबरी. जानी स्वतः दुःखित अंतरी तिळभर सुचेना कोणाला. कुलकर्णी साहेब भक्तवर बाळाबुवा भजनकार. उदी प्रभाव बलवत्तर कळला खरोखर सर्वांना. भक्त हरिभाऊ कर्णिक श्रद्धावंत आणि भाविक. त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक बोधप्रदायक 63. मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्या व्रणे अति जर्जर. पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर पीडित दुर्धर नारूने. बापाजी श्री शिर्डीकर ग्रंथी ज्वरे कुटुंब जर्जर. एक इराणी लहान पोर व्यथित घोर आकडीने. हरद्याचे एक गृहस्थ मूतखड्याने अत्यवस्थ. मुंबईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे. उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन केवळ उदिस्पर्शे करून. झाले न लागता क्षण निरूपण रसाळ 34. महाजनींचे मित्र एक निर्गुणाचे पूर्ण भजक. ते बनले मूर्तिपूजक दर्शनैक मात्रे करुणी. धरमसी जेठा भाई ठक्कर मुंबईचे एक सॉलिसिटर. सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर करुणी गुरुवर त्या देती. वांद्र्याचे एक कायस्थ त्या नीदनये स्वस्थ. बाळा पाटील नेवासस्थ उदी प्रचित 35. गोमांतकस्थ गृहस्थ 2 नवस करीती भिन्न भिन्न. एक सेवा वृत्ती लागून दुजास्तेन शोधार्थ. दोघांनाही नवस विस्मृती साई समर्थ देती स्मृती. त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती कीर्ती कोण वर्णील. औरंगाबाद सखाराम जाया पुत्रार्थ धावे साईंचे पाया. इच्छा पूर्ती श्रीफळ देऊनिया कथन कथाशया 36. चावडी समारंभ सोहळा इतरत्र पाहण्या मिळे विरळा. हेमाड वर्णिती पाहुनी डोळा कथा रसाळा 37. हंडी माझी पदार्थ भिन्न शिजवून करीती नाना पक्वान. देती सर्वा प्रसाद भोजन वर्णन मनोहर 38. तद्विधी प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण. सांगती चांदोरकरा लागून संस्कृताभिमान हरावया. दृष्टांत देऊनी संत नृपती बापूसाहेब बुट्टी प्रती. मंदिर बांधण्या आज्ञापिती 39 वृत्तांत. मातुश्रींचे व्रतोद्यापन देव घालिती ब्राह्मण भोजन. बाबास देती निमंत्रण पत्रलेखन करुनिया. यतिवेश धारण करून तद्दिनी येती विभूती 3. ब्राह्मणा समवेत जाती जेऊन
नकळे विंदान गुरुरायाचे. दृष्टांत देऊनी हे माडास बाबा येती भोजनास. छबी रूपी धरुनी वेश वर्णन सुरस ४४. छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्ताला गुण. सद्गुरूचे अतर्क्य महिमान निरूपण रमणीय रसाळ. धारण करूनी रुद्रावतार होती लाल खदिरांगार. करीती गाळीचा भडीमार क्रोधे देवांवर श्री साई. नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्रीहरी. स्वप्नी कथिती वाचनाची परी हे माड विवरी १४. भक्तदात्यांची त्रिपुंड्रलेपना साई निधन पूर्वसूचना. चुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणा तात्यांच्या. साई सद्गुरु निर्याण वार्ता उपजवी श्रोतया उद्विग्नता. व्याकुल करी हे माड चित्ता कथा पुनिता ४२. बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत. तोची संपूर्ण हे माडपंत करीत ३४. एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत. वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले. माधवराव शंका निरसित समाधान न पवे दीक्षित चित्त. आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे. आढ्यास टांगिल्या फळीवरी म्हाळसापती कान निद्रा करी. साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी ४५. जागीच बैसूनी अटन सर्वत्र दावीत जना चमत्कृती सत्र. काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे. चांदोरकर सून लग्न पर्वणी श्यामास जाण्या कथी संतमणी. श्यामा देखे बाबा ईक्षणी गया पट्टणी छबी रूपे. अजद्वय पूर्व जन्म कथन करीती स्वमुखे साई त्रिनयन. रम्य मधुर पवित्र गहन कथा वर्णन ४४. ऐसीच एक अहिमंडुकांची किंवा लोभी धनको ऋणकोची. पूर्वपीठिका कथिती साची साई विरींची हरिहर. वैरहत्या आणि ऋण फेडण्या कारणे पुनर्जनन करवीती बाबा कथामृतपान. हृद्य कथन ४४. एक शेवडे भक्त प्रवर एक अभाविक सपटणेकर. एकाचा वकिली परीक्षा प्रकार कृपा दुजावर ४८. हरी कान्होबा मुंबई निवासी स्वामी सोमदेव कुटिल मानसी. संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी आले अभिमानासी धरुनिया. दर्शन खेवो मनोगत कथिले दोघे तत्काळ लज्जित झाले. साई चरणी चित्त वेधले पाप निमाले जन्मांतरीचे. बाबा सन्निध बैसले असता स्त्री रूप देखून विकार वशता. उपजे चांदोरकरांचे चित्ता वर्णिली वार्ता ४९. त्वद्विधी प्रणिपातेन याचाच अर्थ विस्तारून करीती त्याचेच समर्थन रघुनाथ नंदन 85. दीक्षित हरी सीताराम भक्त धुरंधर बाळाराम. नांदेड वकील पुंडलीक नाम शिर्डी प्रथम पातले कैसे. एकेकाची कथा अद्भुत श्रवणी श्रोते होत विस्मित. भक्त मनोदधी उचंबळत वृत्तवर्णिती १५. करुणी ग्रंथ सिंहावलोकन मागूनी घेत पसाय दान. खलांचे खलत्व घालवून सज्जन संरक्षण करावे. सद्गुरु चरणी लीन होऊन मस्तक लेखणी अर्पण करून. सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन २५. एवं श्री साई सच्चरिताध्याय पूर्ण करीती गोविंद राय.
प्रेमे वंदूनि त्यांचे पाय, नमितो गुरुमाय विश्वाची. अध्यायाध्याय सार कथिका, तिलाच वदती अवतरणिका. कैवल्यपुरीची सत्पथिका, मुमुक्षुरसिका जी होय. शेल्यास रकट्याचा पदर, म्हणून करतील अव्हेर. परी दास विनती एकवार, चतुरश्रोती परिसावी. शेलाना शिशुगोंडस नीट, बाधाविना वाईट दीठ. अवतरणिका ही काळी तीट, बाळ धीट त्या लावी. ग्रंथ सुंदर षड्रस अन्न, अध्यायार्थ पदार्थ भिन्न. अशेष पचना तक्रपान, तद्वत लेखन अवतरणिका. ग्रंथ सुरभी सदा फला, अध्यायावयव शुची विमला. दृष्ट न व्हावी घाली गळा, दिरुमणी माळा अवतरणिका. असो वाता अध्याय पद्धती, पंत हेमाडजी आचरिती. ती कथितो यथामती, सादर श्रोती परिसावी. प्रथमारंभी सद्गुरुस्तवन, नंतर करीती वेदांत निरूपण. साई ब्रह्म स्वरूप वर्णन, अनुभव कथन तदनंतर. मूळचेच हेमाड व्युत्पन्न, त्यात सद्गुरु साई प्रसन्न. तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न, ग्रंथ पक्वान्न निर्मावया. जै अनुभवितील याची गोडी, बंद तैच जन्म मरण नाडी. निर्वाण पदाची वतनवाडी, अक्षय्य जोडी मिळेल. हेमाडांची रसाळ वाचा, साई प्रसाद लाभ साचा. योगपय इक्षुरसाचा, ग्रंथाचा थाट कायवानावा. असतील बहुत ग्रंथकार, नये प्रसाद वाणीचा अधिकार. जै लाधे सद्गुरु साचार, विश्वाधार रमापती. जरी केले विद्याध्ययन, न निपजे ऐसे ग्रंथलेखन. सद्गुरु कृपे वाचून, सत्यवचन त्रिवार. कोण वानील श्री साई सच्चरिता, किती अनुपम ग्रंथ योग्यता. लाधला हेमाडपंता समकर्ता, परम सौभाग्यता मुमुक्षूंची. यावत ग्रंथ महितळी, तावत कीर्ती भूमंडळी. गोविंदराये केली दिवाळी, वेळीच मुमुक्षू कारणे. ग्रंथ बाप धन्य धन्य, साई सद्गुरु प्रसादजन्य. मुमुक्षू जीवा होईल मान्य, विचार दैन्य फेडील. अनंत जन्मीचा सुकृत ठेवा, म्हणूनी घडली साई सेवा. मिळाला मधुर गोविंदरावा, मेवा ग्रंथ लेखनाचा. पंत हेमाड कट्टे भक्त, कवी वेदांत विद्यासक्त. साई सद्गुरु पदानुरक्त, दिवानक्त असती की. वेदांत विषय अतिगहन, विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन. ऐसा ग्रंथ करणे निर्माण, गुरुकृपे वीण दुर्घट. अध्याय नभत ही हेमकोंदणे, जडिली त्यात कथा अमोल रत्ने. त्यातील अर्थ प्रभा किरणे, महाप्रयत्ने गोविंदराये. नाना अध्याय सुगंध सुमनमाळा, अर्पितसे श्री साई सद्गुरु गळा. गोविंदमती प्रेमळ बाळा, निर्मळ भावे करुणी. नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ, त्यात श्री साई सच्चरित गंगांभ. भरूनी ठेविती रघुनाथ डिंभ, मुमुक्षुदंभ दवडावया. नाना ग्रंथ रणांगण नभ, उभविती अध्याय यशस्तंभ. मर्दुनी असुरी दर्पाभिमान दंभ, रघुनाथ डिंभमती खड्गे. ग्रंथरत्न जडित पंचारती, अध्याय कथार्थ स्नेहसूत्र ज्योती. विरक्ती शांती घेऊन येती, संत नृपती ओवाळण्या. ग्रंथमाया विश्वमोहिनी, अध्याय बाहू उंच उभवुनी. कथार्थ केयूरकाय शृंगारुनी, सज्ज आलिंगनी साई ब्रह्मा. साई सच्चरित ग्रंथ सम्राट, अध्याय रम्य चतुर भाट. श्रद्धा ज्ञान वेदांत थाट,
वैभव अफाट वानिताती. साई सच्चरित परमार्थ हाट, एक एक अध्याय त्यातील पेठ. अनुभव कथा वस्तु दाट, रचिल्या नीट कविवर्ये. ग्रंथ गंगा पात्र विराट, अध्याय रचना सुबक घाट. कथा रसामृत प्रवाह अचाट, सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे. ग्रंथ नवे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष. मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. यासची म्हणावे खरे स्मारक, जे संस्कृती तम तापहारक. मोहमाया निरयतारक, शांतिदायक अक्षय्य. ग्रंथकार राव गोविंद, साई सद्गुरु पदारविंद. नित्य नवा मधु मकरंद, चाखीत मिलिंद होऊनी. उपनाम जयाचे दाभोलकर, आंग्ल प्रभु सेवा तत्पर. विद्या विनय आचार विचार, अधिकार संपन्न जे असती. रखुमाबाई तयाची गृहिणी, सुशील भाविक सद्गुण खाणी. पतिपरायण विनतवाणी, साई चरणी दृढ भाव. वेंगुर्ल्या सन्निध दाभोली, मूलवस्ती तेथ जाहली. केळवे ग्रामी नंतर केली, वस्ती वाढवडली कवींच्या. शके 1781, शुक्ल पंचमी मृगशिर मासी. रघुनाथ भार्या लक्ष्मीच्या कुशी, जन्मती पुण्यराशी गोविंद. गौड सारस्वत ब्राह्मण जाती, गोत्र भारद्वाज वय सप्तती. आषाढ शुक्ल नवमी तिथी, दिवंगती 1851. शके 1844, ग्रंथ आरंभिला चैत्र मासी. 52 ज्येष्ठ मासी, शके 51 पूर्ण केले. गोविंदरावा एकची सुत, 5 दुहिता 4 विवाहित. सुत विवाहित वैद्यक शिकत, सुता अविवाहित शिकेतेची. आता कथितो पारायण पद्धती, तैसीच सप्ताहाची सुगम रीती. दिधली गुरुचरित्री वा अन्य ग्रंथी, कृपावधान श्रोती द्यावे. चोखट करूनी अंतःकरण, भक्तिभावे करावे पारायण. एक द्विवात्र्यहनी करावे पूर्ण, साई नारायण तोषेल. अथवा करावा सप्ताह गोड, मिळेल पुण्य संपत्तीची जोड. साई पुरवील मनीचे कोड, भवभय मोड होईल. प्रारंभ करावा गुरुवासरी, उषक्काली स्नानानंतरी. बसावे आपुल्या आसनावरी, उरकुनी सत्वरी नित्यकर्म. मंडप घालावा रम्य विस्तीर्ण, रंभा कर्दळी वसनादि करून. उपरी सुंदर आच्छादन, घालून विभूषित करावा. त्यात करावे उच्चासन, भोवती काढाव्या भिन्न भिन्न. रंगवल्ल्या रंगपूर्ण, नयन सुभग असाव्या. साई सद्गुरु प्रतिमा करून, अथवा सुंदर छबी घेऊन. उच्चासनी ठेवावी जपून, करुणी वंदन प्रेम भावी. चीनांशुकी ग्रंथ बांधोनी, सद्गुरु सन्निध त्या ठेवूनी. पंचोपचारे उभयता पूजुनी, आरंभ वाचनी करावा. व्रतस्थ रहावे अष्टवासर, करावा गोरस वा फलाहार. अथवा भर्जित धान्य प्रकार, नक्त रुचिर वा एक भुक्त. प्राची दिशी मुख करून, सद्गुरुमूर्ती मनी आठवून. करावे स्वस्थ मने करून, ग्रंथ वाचन मोद भरे. अष्ट अष्ट आणि सप्त, अष्ट षट अष्ट सप्त. एवं पाठ करावा दिन सप्त. अवतरणिका फक्त अष्टमाहनी. अष्टमदिनी व्रत पारणा,
करुणी नैवेद्य साई नारायणा, सुग्रास भोजन आप्तेष्ट ब्राह्मणा, दक्षिणा यथाशक्ती त्या द्यावी. अवंतूनि वैदिक ब्राह्मणा, करावी निशी वेद घोषणा. पय शर्करा पान संभावना, देऊनी तन्मना निववावी. अंती वंदूनी सद्गुरु चरणा, अर्पावी त्या उचित दक्षिणा. धाडावी ती भांडार भुवना, संसार निधिवर्धना कारणे. येणे तोषेल साई भगवान, देईल भक्तापसाय दान. छेदील भवभय लेलिहान, दावील निधान मोक्षाचे. श्रोते संत माहेर घर, पडो पडेल अवतरणिका विसर. द्यावी ग्रंथार्थावर नजर, विनवी किंकर पायाते. श्रोते सज्जन कृतांत काळ, असो दासावर दया अढळ. ठेवूनी तुमच्या चरणी भाळ, प्रार्थी बाळ बाबांचा. उणे अधिक असेल जे जे, ते ते द्यावे मजला माझे. सार घेऊनी चित्त विराजे, ऐसे कीजे श्रोती तुम्ही. नमो साई शिवनंदना, नमो साई कमलासना. नमो साई मधुसूदना, पंचवदना साई नमो. नमो साई अत्रिनंदना, नमो साई पाकशासना. नमो साई निशारमणा, वन्नी नारायणा साई नमो. नमो साई रुक्मिणीवरा, नमो साई चिद्भास्करा. नमो साई ज्ञानसागरा, ज्ञानेश्वरा श्री साई नमो. अवतरणिका वाक्पुष्पांजली, तैसीच नमन नामावली. प्रार्थी अर्पूनि गुरुपद कमली, साई माऊली संतोषो. इति श्री साई सद्गुरु प्रेरिते, दास बाबा बाळ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. समाप्तोऽयं ग्रन्थः.